नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे डॉक्टर निलेश पाकले आणि आज आपण चर्चा करणार आहोत एडीएक्स या इंडिकेटर बाबतीत. एडीएक्स म्हणजे ॲव्हरेज डायरेक्शनल इंडेक्स. तत्पूर्वी मी मागच्या वेळेस फिबोनाची रिट्रेसमेंट हा व्हिडिओ अपलोड केला होता आणि या व्हिडिओ अपलोड केल्यावर त्याच्यामध्ये मी व्हिडिओमध्ये भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड म्हणजे भेल या स्टॉकबद्दल चर्चा केली होती. तर त्या स्टॉकमध्ये त्यावेळेस कशी मूव्हमेंट होऊ शकते याचा आपण अभ्यास केला होता. तुम्ही जर हा स्क्रीनवरती बघत असाल तर मी व्हिडिओमध्येच थांबवून ठेवलेला आहे. त्यामध्ये मी फ्युचर मूव्हमेंट काय होऊ शकते याच्याबद्दल चर्चा आपण केली होती. त्याचा फिबोनाची रिट्रेसमेंटशी कसा संबंध आहे, कसे सपोर्ट आणि रेझिस्टन्स असतात याच्याबद्दल आपण चर्चा केली होती. तो जर आज आपण स्टॉक बघितला तर बघाल तर तुम्हाला तिथे तशीच मूव्हमेंट होताना दिसते जशी आपण इथे व्हिडिओमध्ये डिस्कस केली होती. म्हणजेच आपल्याला फिबोनाची रिट्रेसमेंट किंवा कोणतेही इंडिकेटर किंवा टेक्निकल ॲनालिसिस कसं सक्सेसफुली काम करतं हेच मला तुम्हाला सांगायचं होतं. तर आता वळूया आजच्या विषयाकडे. आजचा विषय आहे एडीएक्स. तुम्ही एडीएक्स इंडिकेटर जेव्हा गुगलवरती सर्च कराल तर तुम्हाला ही बेसिक सगळी माहिती तुम्हाला एडीएक्स बद्दल सांगण्यात येते किंवा तुम्हाला माहिती गुगल देतो. त्याच्यामध्ये तो एडीएक्स इंडिकेटर कोणी काढला? वाइल्डर नावाच्या एका टेक्निकल ॲनालिस्टनी हा इंडिकेटर काढला. मग तो कसा काम करतो? त्याच्यामध्ये कुठल्या लाईन्स असतात? त्याचे कधी इंडिकेट करतो की तो स्ट्रॉंग ट्रेंड आहे? याची सगळी माहिती यामध्ये दिलेली आहे. पण मी जास्त थिअरॉटिकली जात नाही. थिअरॉटिकली गेलं की तो विषय बोर होऊन जातो. आता मी डायरेक्ट जातोय इंडिकेटरच्या बाबतीत. आता इंडिकेटरमध्ये 3 कॉम्पोनंट आहेत. एक म्हणजे एडीएक्सची लाईन आणि दुसरी आहे डीएमआय किंवा त्याला डीआय असं म्हणतात. ती पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असे 2 गोष्टी असतात. आता या तुमच्या स्क्रीनवरती ज्या लाईन दिसतायत त्याच्याकडे सुद्धा जाऊन तुम्ही अजिबात गोंधळू नका. 1 किंवा 2 मिनिटं ते शांत चित्ताने ऐका. कळलं नाही तरी तुम्हाला पुढे मी जेव्हा एक्झाम्पल सोबत समजवणार आहे, तेव्हा तुम्हाला नक्की समजेल की कसं काय एडीएक्स काम करतो. फॉर एक्झाम्पल आता आपण जाऊया, मी थोडं याला कट करतो म्हणजे तो लाईन्स जातील. आता 2च लाईन इथे दिसतायत. एक तर वरती दिसतीये की स्टॉकचा चार्ट आहे म्हणजे स्टॉक हा अप ट्रेंडमध्ये आहे. म्हणजे हा स्टॉक आहे तो इथे आधी कन्सॉलिडेशन झालं किंवा एकाच ठिकाणी तो ट्रेड करत राहिला किंवा याला रेंज बाउंड म्हणतो किंवा साइडवेज ट्रेंड म्हणतो. याला आपण साइडवेज ट्रेंड म्हणूया आणि तिथून पहिला हाय झाला, परत लो झाला, परत दुसरा हाय झाला, परत तिसरा लो झाला. हे आपण अप ट्रेंडमध्ये ऑलरेडी बघितलेलं आहे. पण हा अपट्रेंड येण्यापूर्वी तुम्हाला एडीएक्स इंडिकेटर किंवा अपट्रेंड हा बरोबर आहे, फेक फेक तर नाही ना, रिअल आहे की नाही याची माहिती एडीएक्स देतो. आता ह्या एडीएक्स इंडिकेटरबद्दल मी माहिती द्यायला सुरुवात करणार आहे. पण सगळ्यात पहिल्यांदा 2 गोष्टी आपल्याला सांगू इच्छितो, की एडीएक्स इंडिकेटर हा तुम्हाला त्या स्टॉकमध्ये असणाऱ्या किंवा चार्टमध्ये दिसणाऱ्या ट्रेंडबद्दल माहिती देतो. आता आपण बघितलं 3 ट्रेंड बघितले. एक तर साइडवेज ट्रेंड, परत अप ट्रेंड म्हणजे वरती जातो स्टॉक आणि डाउन ट्रेंड म्हणजे खाली पडतो. तर जेव्हाही एडीएक्सचा आपण तिकडे इंडिकेटर प्लॉट करतो, तर तो समोर असणारा जो अप ट्रेंड आहे, तर त्याच्यामध्ये किती ताकद आहे? तो खरंच अप ट्रेंड आहे का? का खोटा अप ट्रेंड आहे? हे तुम्हाला एडीएक्स सांगेल. समजा एखाद्या स्टॉकमध्ये डाउन ट्रेंड आहे, म्हणजे तो स्टॉक खाली पडतोय. तो किती ताकदीने खाली पडतोय, खरंच त्यामध्ये रिअली बिअरिश मूव्हमेंट आहे का? किंवा त्या स्टॉकमध्ये खरंच पडझड होतीये का? का तो पण फेक ब्रेकडाउन आहे? याचं सगळी माहिती एडीएक्स देतो. आणि तुमचा जर स्टॉकमध्ये एखादा स्टॉक रेंज बाउंड आहे, म्हणजे स्टॉक तो भरपूर दिवसापासून एका रेंजमध्ये ट्रेड करतोय. पण अचानक त्यांनी एकदा फेक ब्रेकआउट दिला किंवा ब्रेकडाउन दिला, मग तर ती जी मूव्हमेंट आहे, ती खरी आहे का खोटी आहे? एवढं चांगलं काम सांगण्याचं जे करतो तो एडीएक्स इंडिकेटर करतो. म्हणजे एडीएक्स इंडिकेटर हा तुम्हाला डायरेक्शन सांगत नाही, पण तो त्या ट्रेंडमध्ये असणारी ताकद किंवा स्ट्रेंथ सांगतो. म्हणून याला एक स्ट्रेंथ सांगणारा इंडिकेटर आपण असं म्हणू. याला डायरेक्शनल किंवा वरती किंवा खाली असा मार्ग सांगणारा किंवा डायरेक्शन देणारा इंडिकेटर आपण म्हणत नाही. पण त्याला जोडीला काही 2 आणखीन इंडिकेटर आहेत सोबत जोडलेले. तर आपण जर टेक्निकल ॲनालिसिस करताना
जी investing.com ची साईट वापरतो त्याच्यामध्ये एकच एडीएक्सची लाईन दिलेली आहे. पण तुम्ही झिरोदा सारख्या प्लॅटफॉर्मवर जाल तर त्याच्यासोबत 2 इंडिकेटर आणखी दिलेले आहेत. त्याला आपण DMI म्हणतो. DMI म्हणजे डायरेक्शनल मोमेंटम इंडिकेटर आणि DMI प्लस आणि निगेटिव्ह मध्ये दिली जाते. कधी कधी तिला DI पण म्हणतात. DI म्हणजे डायरेक्शनल इंडिकेटर आणि त्यामध्ये प्लस किंवा मायनस असतो. आता प्लस आणि मायनस का असतं याचं पण तुम्हाला नंतर सांगतो. मी परत एकदा सांगतोय, तुम्ही अजिबात कन्फ्युज होऊ नका. तुम्हाला चार्टवर गेल्यावर सगळं निखळपणे समजणार आहे. आता मी फक्त तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतोय आणि चार्टवरती ते जास्त चांगलं कळतं. आता हा समजा एडीएक्स इंडिकेटर आहे, तर तो हळूहळू जसा वरती ट्रेंड आहे तसा तो खालच्या बाजूला शांतपणे काम करतोय. जसा हा स्टॉक वरती जायला लागला तसा ही लाईन वरती जायला लागली, हे तुम्हाला दिसतंय. आता त्याच्यासोबत आणखीन एक लाईन येते, ती म्हणजे ही ग्रीन लाईन. तुम्हाला ही ग्रीन लाईन दिसते, यालाच आपण DMI पॉझिटिव्ह म्हणतो किंवा DI पॉझिटिव्ह म्हणतो. याला ग्रीन कलर देण्याचं कारण असं आहे, कारण तो स्टॉकमध्ये असणारा अप ट्रेंड किंवा बुलिश ट्रेंड सांगतो. आणि DI निगेटिव्ह म्हणजे रेड लाईन मध्ये आपण दाखवतो किंवा रेड कलर मध्ये दाखवतो. रेड कलर म्हणजे बियरिश आपण असं समजतो बरेच वेळा. त्यामुळे DI निगेटिव्ह म्हणजे बियरिश लाईन किंवा बियरिश ट्रेंड आहे असं समजूया. म्हणजे जेव्हाही एखाद्या स्टॉक मध्ये मुवमेंट होतीये, तर जेव्हा ग्रीन लाईन किंवा DI पॉझिटिव्ह ही वरती असते तेव्हा बुलिश ट्रेंड म्हणतो, आणि जेव्हा रेड लाईन असते ती वरती असते तेव्हा आपण त्या स्टॉकमध्ये बियरिश ट्रेंड आहे असं म्हणू शकतो. म्हणजे पॉझिटिव्ह ग्रीन लाईन असेल वरती, पॉझिटिव्ह लाईन वरती असेल तर बुलिश ट्रेंड, आणि रेड लाईन वरती असेल तर बियरिश ट्रेंड, हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. आणि हे जे वाढणारा हे जे एडीएक्स दाखवलंय मधली ही जी काळी लाईन आहे त्याला एडीएक्स लाईन असं म्हणू आपण. मी परत इथे लिहितो एडीएक्स, आणि याला ग्रीन लाईनला DI पॉझिटिव्ह आणि याला DI निगेटिव्ह. DI पॉझिटिव्ह हा बुलिश साठी सांगतो, DI निगेटिव्ह बियरिश साठी सांगतो, आणि एडीएक्स जे आहे त्या असणाऱ्या ट्रेंडमध्ये ताकद किती आहे हे तुम्हाला समजावून सांगतं. आणि याच्या इंडिकेटरच्या बाजूला साधारणपणे 0 पासून ते 0 पासून ते 100 वर ते मार्किंग असतात. या मार्किंगच्या मध्ये हा जो एडीएक्सचा एडीएक्स इंडिकेटर आहे तो मागे पुढे किंवा खाली उतर करत असतो. तर त्याचे काय मिनिंग आहे मी तुम्हाला डायरेक्ट चार्टवरती घेऊन सांगतो, म्हणजे तुम्हाला समजेल. मला माहिती आहे तुम्ही बोर होताय, म्हणून मी डायरेक्ट जातोय चार्टवरती. आता आपण जाऊया हे investing.com चार्टवरती. तुम्ही इथे बघाल तर इथे एडीएक्स लिहिले, मी परत इथे कट करतो. आणि इथे तुम्ही इंडिकेटरवरती गेल्यावर इथे तुम्ही एडीएक्स टाईप केलं तर तुम्हाला इथे दिसतोय ॲव्हरेज डायरेक्शनल इंडेक्स. तिथे मी क्लिक केल्यावर इथे तुम्हाला रेड दिसतोय. आपण रेडच्या ऐवजी इथे ब्लॅक करूया, कारण आपण रेड लाईन जी आहे ती नेहमी DI निगेटिव्हला वापरतो, म्हणतो सेम कलर व्हायला नको म्हणून. आता तुम्ही इथे जर बघाल, आता आपण हे एडीएक्स काढला याच्यावरती, इथे बघाल तर इथे 10 आहे, इथे 0, 20, 30, 40, 50 असं अक्षरशः 100 पर्यंत वरती हा जाऊ शकतो. पण बरेच वेळा 70 पर्यंतच एडीएक्स जाताना मी बघितलंय. फार कमी मध्ये 100 कडे गेलेला बघितलाय. तर तुम्ही ह्या मार्किंग दिसत असतील. आता महत्वाचं म्हणजे आता हे तर झालं की आपण इथे फिनिक्स मिलचा आपल्याला स्टॉक समोर दिसतोय आणि मी एडीएक्स प्लॉट केलेला आहे. तर आता एडीएक्सच्या सेटिंग मध्ये जाऊया आपण. एडीएक्सच्या सेटिंग मध्ये झालं तर एडीएक्सच्या सेटिंग मध्ये गेल्यावर इथे बघाल तर एडीएक्स स्मूथिंग 14 आणि DI लेन्स 14. DI म्हणजे डायरेक्शनल इंडिकेटर. तर हे 14 म्हणजे काय, हे 14 हे त्याची डिफॉल्ट सेटिंग आहे. म्हणजे कोणत्याही तुम्ही प्लॅटफॉर्मवर जाल, झिरोदा मध्ये जाल, investing.com वरती जाल किंवा अन्य कोणत्याही डीमॅट अकाउंटच्या इंटरफेसवरती जाल तर एडीएक्सची जी लेंथ आहे किंवा टाइम फ्रेम आहे ती 14ची असते. ही डिफॉल्ट टायमिंग आहे. मग त्यानंतर त्याच्यामध्ये काय बदल करायचे ते तुम्हाला नंतर मी सुचवेन. आता तुम्ही इथे गेल्यानंतर तुम्हाला बघा इकडे राईट साईडला इथे 33.84 दिसतंय. म्हणजे हा शेवटची लाईन जिथे संपली आहे ती 33.84 असं दिसतंय, आणि ती इथे खाली अक्षरशः 8 पर्यंत गेली होती, हे तुम्हाला दिसतंय.
आता ह्या एडीएक्सचा आणि चार्टचा काय संबंध आहे ते आपण बघूया, आणि एडीएक्सचे जे थिअरॉटिकल रिडिंग्स आहेत त्याच्याबद्दल आपण बघूया. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एखाद्या स्टॉकमध्ये जर हे जे एडीएक्सची व्हॅल्यू आहे ती समजा 20च्या खाली असेल. आता आपण काय करूया, पहिल्यांदा इथे 25 वरती एक लाईन मारून ठेवूया, म्हणजे आपल्याला कळेल की काय आहे. हे 25च्या वरती लाईन मारली. आता हे 25 वरती लाईन मारली तर थोडा तिला कलर आपण चेंज करूया. कलर काय करूया, रेड ठेवूया समजा, आणि त्याचं जरा डॉटेड लाईन ठेवूया आणि थोडं जाड पण करूया. हा, ही झाली एडीएक्सची 25ची व्हॅल्यू. आता तुम्ही बघाल तर याच्यामध्ये रिडिंग कसे मोजले जातात त्याच्याबद्दल आपण चर्चा करूया. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण इथे या लेवलला स्टॉक बघताय, म्हणजे अक्षरशः इथून ते एवढ्यापर्यंत स्टॉक हा ठराविक रेंजमध्येच ट्रेड करतोय, ना जास्त वरती जातोय ना जास्त खालती येतोय. त्याच्या खाली जर तुम्ही इथे एडीएक्सच्या इंडिकेटरची जर रेंज बघाल तर ती अक्षरशः एवढ्यामध्ये ट्रेड करते. तो ना वरती जात आहे ना खाली जात. म्हणजे याची जर तुम्ही बघाल रेंज, ही साधारणपणे 20च्या आसपास आहे आणि खाली 10 पर्यंत गेलेली आहे. म्हणजे जेव्हा एडीएक्सची व्हॅल्यू ही 0 ते 20 या लेवलपर्यंत असते, तेव्हा त्या स्टॉकमध्ये कोणताही ट्रेंड नसतो किंवा वीक ट्रेंड असतो किंवा साइडवेज मार्केट असतं, हे लक्षात घ्या. तुम्हाला मी परत सांगतोय, एडीएक्सची व्हॅल्यू जेव्हा 20च्या खाली असते, म्हणजे 0 ते 20च्या दरम्यान असते, तेव्हा त्या स्टॉकमध्ये साइडवेज ट्रेंड असतो किंवा वीक ट्रेंड असतो, किंवा त्या ठिकाणी भले स्टॉकमध्ये कोणताही बुलिश कॅन्डल तयार झाली किंवा स्ट्रॉंग कॅन्डल तयार झाली तर त्याच्यामध्ये एंट्री घेऊ नका, कारण तो फेक सिग्नल असू शकतो. फॉर एक्झाम्पल, आता आपण इथे जाऊया की मी काय म्हणलोय. आता तुम्ही बघाल तर अक्षरशः इथे एवढी बुलिश कॅन्डल तयार झाली, पण इथे एडीएक्सची व्हॅल्यू बघाल तर 18 होती, आणि एखाद्याने समजा इथे जर एंट्री घेतली असती तर परत स्टॉक तो खाली पडला असता, कारण एडीएक्स तुम्हाला सांगतंय की इथे जरी एवढी स्ट्रॉंग कॅन्डल तयार झाली असली तरी त्याच्यामध्ये एवढी मुवमेंट दिसणार नाही, कारण तशा व्हॅल्यू एडीएक्सनी किंवा तसं इंडिकेट केलेलं नाही एडीएक्सनी. म्हणजे एक तुम्हाला पहिल्यांदा माहिती पडलं की जेव्हाही एडीएक्स 20 आणि 0च्या मध्ये असतो आणि तेव्हा कधीही स्टॉकनी ब्रेकआउट दिला, मग तो वरती ब्रेकआउट असो किंवा खाली ब्रेकडाऊन असो, त्या ठिकाणी एंट्री घ्यायची नाहीये, कारण एडीएक्स सांगतोय की जी ट्रेंडची ताकद आहे ती योग्य नाही एंट्री करायला, कारण ती वीक आहे. म्हणजे तुम्हाला हे बेसिक कळालं की 0 ते 20 जी व्हॅल्यू असते ते नॉन ट्रेंडिंग मार्केट आहे, म्हणजे तिथे ट्रेंड कोणताही तयार झालेला नाहीये, तिथे वीकनेस आहे, तो रेंज बाउंड आहे, तो साइडवेज आहे. एवढ्या 4 गोष्टी तुम्हाला 0 ते 20च्या व्हॅल्यूने सांगितल्या. त्यामुळे 0 ते 20 म्हणजे तुम्ही शांत बसायचं आहे. किती पण स्टॉकमध्ये बुलिश कॅन्डल दिसली तरी तुम्ही एंट्री घ्यायची नाही किंवा तिथे बाय किंवा सेल करायचं नाही, हे तुम्हाला कळलं. आता समजा त्या स्टॉकमध्ये 20च्या वरती गेला तर 20च्या वरती आणि 25च्या खाली असेल तर, आता मी परत एक दुसरी लाईन काढतो. ही 20च्या वरती म्हणजे 20 आणि 25च्या मध्ये ही जी तुम्हाला लाईन दिसते 20 आणि 25च्या मध्ये, याच्यामध्ये जर एखादा स्टॉक ट्रेंडिंग आहे आणि किंवा एडीएक्स त्या लेवलला गेलाय, तर त्यावेळेस आपल्याला हे एक सिग्नल मिळतो की तुम्ही या स्टॉकला वॉचलिस्टमध्ये ठेवा. हा स्टॉकमध्ये कदाचित अप ट्रेंड किंवा डाऊन ट्रेंड चालू होऊ शकतो, कारण एडीएक्स आता 20ची जी लेवल आहे ती त्या 20ची लेवल तोडलेली आहे आणि 25 कडे जात आहे. म्हणजे आता या स्टॉकमध्ये कुठलं तरी ट्रेंड येण्याची पॉसिबिलिटी आहे. म्हणजे आपल्याला या 20 ते 25 मध्ये हे लक्षात ठेवायचं आहे की हा स्टॉक आता आपल्या वॉचलिस्टमध्ये आला पाहिजे, पण जोपर्यंत तो 25ची लाईन तोडत नाही
तोपर्यंत आपण त्या स्टॉकमध्ये एंट्री घ्यायची नाही, ही तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल आता इथे या 25ची लाईन या ठिकाणी तोडली आहे. तुम्ही बघाल तर मी परत इथे मार्किंग करून दाखवतो. इथे 25ची लाईन अक्षरशः तोडलेली आहे. 25ची लाईन तोडली आहे म्हणजे ह्या लाईनला पण आपण इथे एंट्री घ्यायची नाही, कारण परत तो IDX वरती जाणार आणि परत रिटेस्ट करणार आणि परत वरती येणार, म्हणजे तो स्टॉक परत वरती जातो, परत खाली जातो आणि परत वरती जातो. हे जेव्हा परत होणार तेव्हा आपल्याला इथे एंट्री करायची आहे. आपण नेहमी रिटेस्टच्या ठिकाणी एंट्री करतो. हे तुम्हाला यापूर्वी पण माहीत असेल की मी जेव्हाही एंट्री करतो तेव्हा रिटेस्टच्या ठिकाणी एंट्री करतो आणि तेव्हा ही व्हॅल्यू 25च्या वरती आली आहे आणि 25च्या पासून ते साधारण 50 पर्यंत म्हणजे 25 टू हे 50ची जी लाईन आहे तिथपर्यंत स्ट्रॉंग ट्रेंड दाखवतो ADX. म्हणजे मला सांगायचं आहे की जेव्हाही स्टॉकमध्ये अपट्रेंड दिसला किंवा डाऊन ट्रेंड दिसला, व्हॉटेवर ट्रेंड दिसला, त्यानंतर ADXची व्हॅल्यू बघायची. ADX हा 25च्या वरती जात असेल तर त्यामध्ये स्ट्रॉंग ट्रेंड आहे. जर बुलिश असेल तर बुलिश स्ट्रॉंग ट्रेंड असतो, बिअरिश ट्रेंड असेल तर बिअरिश स्ट्रॉंग ट्रेंड असतो, हे लक्षात ठेवा. आणि हेही लक्षात ठेवा की जेव्हा ADX हा 25च्या वरती पुढे जायला लागतो, 25, 25 पासून 26, 26 पासून 27, 27 पासून 28, याचा असा अर्थ होतो की त्या ट्रेंडमध्ये ताकद आहे. मग आता ट्रेंड कोणता आहे तर ते तुम्हाला स्टॉकच्या चार्टमध्ये बघायला लागेल. मग चार्ट काय सांगतोय की चार्ट सांगतोय की हे हायर हाय हायर लो बनतायत म्हणजे अप ट्रेंड आहे. म्हणजे या स्टॉकमध्ये जर आपल्याला विचार करायचा झाला तर इथे तुम्हाला सरळ सरळ सांगितलं की इथे अप ट्रेंड होणार आहे आणि तुम्हाला इथे एंट्री घ्यायला पाहिजे होती. त्यानंतर स्टॉक किती वरती गेला बघा. समजलं? म्हणजे ADXच्या व्हॅल्यू आतापर्यंत काय काय समजल्या. 0 ते 20 म्हणजे कोणताही ट्रेंड नाही, तिथे कुठेही आपल्याला एंट्री घ्यायची नाही. ते म्हणजे एकदम वीक ट्रेंड आहे. तिथे साइडवेज मार्केट राहू शकतं किंवा रेंज बाउंड राहू शकतं. त्यामुळे 0 ते 20च्या लेवलला ADX असताना कोणताही बाय किंवा सेल सिग्नल येत नाही किंवा आपण तिथे एंट्री करू शकत नाही. आणि त्या मग चार्टमध्ये जरी काय दिसत असेल तरी तो फेक ब्रेकआउट किंवा फेक ब्रेकडाऊन असू शकतो. त्यामुळे तुम्ही तिथे अलर्ट राहायला पाहिजे. जेव्हा ADX 20 ते 25च्या लेवलमध्ये असतं तेव्हा आपल्याला तो स्टॉक वॉचलिस्टमध्ये ठेवायला लागेल की या स्टॉकमध्ये काहीतरी शिस्त आहे, या स्टॉकमध्ये काहीतरी मोठी मुवमेंट येणार आहे, तर त्याच्यावर लक्ष ठेवूया. आणि जेव्हाही त्याने 25चा ADX पार केला तेव्हा परत तो रिटेस्ट कुठे होतोय ते लक्ष द्या आणि रिटेस्ट झाल्यानंतर मग त्यामध्ये एंट्री घ्या. तर तुम्ही त्या ठिकाणी सक्सेसफुल व्हायचे किंवा ॲक्युरसीचे चान्सेस सगळ्यात जास्त असतात. आता हे तुम्हाला कळालं की ADXच्या लेवल आपण कशा पाहतो आणि जेव्हा 50च्या वरती एखादी ADXची समजा हे ADX आहे ते 50च्या वरती गेलं तर त्या ठिकाणी तो ट्रेंड जास्त दिवस सस्टेन होत नाही किंवा त्याच्यामध्ये रिव्हर्सलचे चान्सेस असतात किंवा असं म्हणू शकतो की तो ओव्हरबॉट झोनमध्ये गेलेला आहे. मग अशा वेळेस तुम्ही थोडं अलर्ट राहायला पाहिजे किंवा जसाही सिग्नल मिळेल तुम्हाला तसं तुम्ही त्या स्टॉकमध्ये प्रॉफिट बुक केलं पाहिजे. हे तुम्हाला कळालं. मी परत आणखीन एक्झाम्पल घेणार आहे त्यामुळे कन्फ्यूज होऊ नका. आणि त्यावेळेस मी तुम्हाला मूव्हिंग ॲव्हरेजचं पण कसं करू शकतो त्याच्यामध्ये अलाइनमेंट ते पण तुम्हाला मी समजावून सांगणार आहे. आता हे झालं ADXच्या बाबतीत. पण आता मगाशी आपण जेव्हा बघितलं त्यामुळेच DI पॉझिटिव्ह आणि DI निगेटिव्ह पण होतं. तर ते कसं करायचं तर ते आपण जाऊया. हे आता मी फिनिक्स वरती घेतलं होतं. आता आपण जाऊया फिनिक्सच्या चार्टवरती. हां, आता फिनिक्सचा चार्ट बघाल तुम्ही तर इकडे तुम्हाला परत इथे मी थोडी याची लाईन काढू, हॉरिझॉन्टल लाईन काढूया आपण. 25ची लाईन काढायची आहे आपल्याला. एक काम करू, ब्लॅकच काढूया आणि डॉटेड काढूया. 25. हां, ही 25ची लाईन काढली आणि त्याच्या खाली येल्लोवाली निघते का बघूया आपण. येल्लोवाली, हां, येल्लोवाली 20ची लाईन काढूया. 20. हां, आता तुम्हाला इथे 2 लाईन दिसतात. ही येल्लोवाली खाली आणि ही वरती ब्लॅकवाली. 20च्या खाली असेल
तर तिथे कोणताही ट्रेंड नाही. आता मी हे काढतो. आता इथे बघाल, ही जी ब्लॅक लाईन आहे, ही जी ब्लॅक लाईन दिसते एडीएक्सची आहे. ही रेड लाईन आहे ती DI निगेटिव्ह आहे आणि ही ग्रीन लाईन आहे ते DI पॉझिटिव्ह आहे, हे तुम्हाला माहिती आहे. आता ही जी ब्लॅक लाईन आहे, ही ब्लॅक लाईन अशी म्हणजे एडीएक्सची लाईन आहे, ती खालून अशी वरती 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 चालली आहे, राईट. आता ह्या लेवलला जेव्हा होती तेव्हा त्याची व्हॅल्यू किती होती? 15 होती. म्हणजे या लेवलला म्हणजे इथे जरी बुलिश कॅन्डल दिसत असेल तर इथेही कोणताही ट्रेंड नाही, असं लक्षात आलं. त्यानंतर इथे या ठिकाणी 20 ची लाईन तोडली. मग 20 ची लाईन इथे तोडली तर आपण हा स्टॉक आहे तो वॉचलिस्ट मध्ये आला. त्यानंतर तो स्टॉकने इथे 25 ची लाईन तोडली इथे. मग इथे आपल्याला लक्ष दिलं आणि जेव्हा तो परत रिटेस्ट केलं इथे, तेव्हा इथे तो बाय सिग्नल आला आणि इथे जेव्हा बाय सिग्नल आला तेव्हा ह्या एडीएक्सची व्हॅल्यू किती होती? 30. म्हणजे एडीएक्सची व्हॅल्यू जेव्हा 25च्या वरती असते तेव्हा एंट्री करते. म्हणजे फिनिक्समध्ये तुम्हाला जर एंट्री घ्यायची असेल तर ही कॅन्डल आहे आणि अक्षरशः परत आज 14 नोव्हेंबर आहे आणि या ठिकाणी जर ही बियरिशनेस खाली अजून पडायचा असता तर ही पुढची कॅन्डल ही इथे तयार झाली असती किंवा त्यानंतर इथे कॅन्डल तयार झाली असती, पण तसं झालेलं नाही. या ज्या 20 मुव्हिंग ॲव्हरेजला रिस्पेक्ट केलं आहे आणि इथे छानशी ग्रीन कॅन्डल तयार झालेली आहे. त्यामुळे उद्या म्हणजे सोमवारी परत इथे ग्रीन कॅन्डल तयार होईल, परत इथे ग्रीन कॅन्डल तयार होईल. हे असं आपण एक अनुमान बांधू शकतो. म्हणजे तुम्हाला कळलं असेल की मी ह्या एडीएक्स बद्दल एवढं का सांगतोय. आता DI पॉझिटिव्ह म्हणजे जी ग्रीनवाली ही लाईन आहे आणि DI निगेटिव्ह म्हणजे ही बियरिश जी रेडवाली लाईन आहे, त्याच्याबद्दल थोडी माहिती घेऊया. आता मी जातोय, थोडा हा चार्ट आहे तो मोठा करतोय. हा, आता तुम्ही बघाल तर इथून हा स्टॉक वरती झाला आहे, म्हणजे इथे बुलिशनेस आहे, बरोबर. मग बुलिशनेस मध्ये कोणती लाईन आपल्याला वरती पाहिजे? तर ग्रीन लाईन वरती पाहिजे. ग्रीन लाईन म्हणजे DI पॉझिटिव्ह किंवा DMI पॉझिटिव्ह. आता तुम्ही बघाल ही ग्रीन लाईन आहे ती वरती 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 चालली आहे आणि रेड लाईन खाली खाली चालली आहे. म्हणजे जेव्हा बुलिशनेस असतो किंवा स्टॉक जेव्हा वरती जातो तेव्हा DI लाईन असेल, DI पॉझिटिव्ह लाईन आहे ती वरती असते आणि DI निगेटिव्ह लाईन आहे ती खाली असते. आता DI म्हणजे रेडवाली लाईन आहे ती खाली आहे आणि DI पॉझिटिव्ह वाली लाईन वरती आहे. हे तुम्हाला लक्षात आलं. आता तसंच आपण बियरिश मध्ये बघूया. आता बियरिशनेस कुठे आलाय? हा, आता इथे बघाल तुम्ही परत दाखवतो. इथून स्टॉक खाली पडलाय. म्हणजे अक्षरशः हे इवन मुव्हिंग ॲव्हरेज पण एकमेकाला क्रॉस झालेत. तर इथे बघाल तर रेड लाईन वरती आली आहे, म्हणजे डी निगेटिव्ह लाईन वरती आहे आणि ही जी ग्रीन लाईन म्हणजे DI पॉझिटिव्ह ही लाईन खाली आहे. म्हणजे जेव्हाही स्टॉक खाली पडतो तेव्हा रेड लाईन वरती असते आणि जेव्हाही स्टॉक वरती जातो तेव्हा प्लस लाईन किंवा DI पॉझिटिव्ह किंवा ग्रीन लाईन ही वरती असते. हे तुम्हाला बेसिक सगळं कळालं. म्हणजे आतापर्यंत तुम्हाला ज्या गोष्टी समजल्या त्या मी तुम्हाला सांगतो. परत जातोय या लाईन वरती. आता यामध्ये बघाल तर जी ब्लॅक लाईन दिसते तुम्हाला, ही ब्लॅक लाईन आहे ती एडीएक्सची आहे आणि एडीएक्स नेहमी हा 0 पासून ते 100 पर्यंत मूव्ह करतो आणि जेव्हाही तो 0 ते 20च्या मध्ये असतो तेव्हा कोणताही ट्रेंड नसतो. म्हणजे त्याला नॉन ट्रेंडिंग मार्केट असं म्हणू शकतो किंवा साइडवेज मार्केट म्हणू शकतो किंवा आपण तिथे एंट्री घ्यायची नाही असं वालं मार्केट आहे म्हणू शकतो आणि असंही म्हणू शकतो की त्या ठिकाणी रेंज बाउंड आहे किंवा साइडवेज मार्केट आहे, कारण तिथे कोणताही ट्रेंड दिसत नाही. आता दुसरं आहे की जेव्हा एडीएक्स हा 20 ते 25च्या मध्ये असतो तर त्यावेळेस आपल्याला अलर्ट व्हायला पाहिजे, कारण 20 ते 25 म्हणल्यानंतर तिथे कुठेतरी आता पुढे जाऊन ट्रेंड तयार होतोय. मग तो डाऊन ट्रेंड का असेना की अप ट्रेंड का असेना, पण कुठे ना कुठे तिथे ट्रेंड तयार होतोय असं आपल्याला कळून येते. त्यामुळे त्या स्टॉकला आपण वॉच लिस्टमध्ये ठेवलं पाहिजे. म्हणजे एडीएक्स जेव्हा
25च्या जस्ट खाली असतो 24-23, तेव्हा आपल्याला तो स्टॉक वॉचलिस्टमध्ये पाहिजेच हे तुम्ही लक्षात ठेवा. तिसरं त्याच्यामध्ये क्रायटेरिया आहे, की जेव्हाही एडीएक्स 25च्या वरती जातो आणि 50च्या आतमध्ये असतो, तेव्हा त्या स्टॉकमध्ये स्ट्रॉंग ट्रेंड असतो. स्ट्रॉंग ट्रेंड म्हणजे काय? ट्रेंड आता उरले दोनच, एक तर अप ट्रेंड आणि डाऊन ट्रेंड. आता अप ट्रेंड जरी असेल तरी त्याच्यामध्ये जर एडीएक्स खूप जास्त असेल, 25च्या वरती असेल, तर तो स्ट्रॉंग बुलिश ट्रेंड आहे किंवा अप ट्रेंड म्हणू शकतो. आणि एखादा स्टॉक समजा खाली पडतोय तर आणि त्याच्यामध्ये एडीएक्स 25च्या वरती चालत चालली आहे, तर तिथे सुद्धा स्ट्रॉंग बिअरिश ट्रेंड आहे असं म्हणू शकतो. म्हणजे एडीएक्स तुम्हाला अप ट्रेंड आहे का डाऊन ट्रेंड आहे हे सांगत नाही, पण त्या ट्रेंडमध्ये असणारी ताकद, स्ट्रेंथ, शक्ती हा एडीएक्स सांगतो. आणि एडीएक्सची शक्ती सांगण्याच्या ज्या व्हॅल्यू आहेत ते 25 ते आणि 50च्या मध्ये आहेत. म्हणजे एडीएक्स कधी काम करतो? जेव्हा एडीएक्स 25च्या वरती जातो आणि 50च्या आतमध्ये असतो, तेव्हा आपण म्हणू शकतो की एडीएक्स काम करतो. हे लक्षात आलं. 50च्या वरती एडीएक्स गेला तर तिथे थोडा नॉन सस्टेनेबल ट्रेंड असतो, म्हणजे कदाचित तो ट्रेंड चेंज होऊ शकतो किंवा अतिशय प्रमाणामध्ये तिथे खरेदी झाल्यामुळे तो ट्रेंड आहे तो एक्झॉस्ट होऊ शकतो किंवा रिव्हर्स होऊ शकतो किंवा काही दिवसासाठी तो साइडवेजला जाऊ शकतो किंवा प्रॉफिट बुकिंगसाठी जाऊ शकतो असं म्हणू शकतो. त्यामुळे तुम्ही लक्ष द्या, एडीएक्स नेहमी 25 ते 50च्या मध्ये असला पाहिजे, तेव्हा आपल्याला स्टॉकमध्ये एंट्री घ्यायला चान्स आहे. पण एंट्री घ्यायसाठी आपल्याला आणखी काही गोष्टी बघायच्या आहेत, त्याही तुम्हाला सांगितल्या. त्याच्यामध्ये 2 डायरेक्शनल इंडिकेटर त्याबरोबर जोडलेले आहेत. एक तर DI पॉझिटिव्ह म्हणजे ग्रीन कलरवाला लाईन आणि DI निगेटिव्ह म्हणजे रेड कलरवाली लाईन. जेव्हा ग्रीन कलरवाली लाईन ही वरती क्रॉस होते, तेव्हा त्या स्टॉकमध्ये अप ट्रेंड आहे असं समजून जायचं. आणि जेव्हा DI ही क्रॉस निगेटिव्ह जी रेड लाईन आहे ती वरती जाते क्रॉस करून, तेव्हा त्यामध्ये बिअरिश ट्रेंड आहे किंवा डाऊन ट्रेंड आहे असं म्हणू शकतो. पण हा ट्रेंड जो आहे, समजा बुलिश लाईन म्हणजे ग्रीन लाईन जी आहे, फॉर एक्झाम्पल ही ग्रीन लाईन वरती आली आहे, पण एडीएक्स हा 20च्या खाली आहे, तर मग तिकडे फेक ब्रेकआउट होतो. लक्षात आलं? परत लक्षात घ्या, DI पॉझिटिव्ह म्हणजे ही जी ग्रीन लाईन आहे ती जेव्हा वरती असते तेव्हा बुलिश ट्रेंड असतो, हे तुम्हाला माहिती आहे. पण जर तिथे एडीएक्स 20 असेल किंवा त्याच्यापेक्षा कमी असेल, म्हणजे काय, तुम्हाला एक इंडिकेटर सांगतोय की बुलिश ट्रेंड आहे आणि एडीएक्स सांगतोय की अरे तो खोटा बुलिश ट्रेंड आहे. मग खोटा बुलिश ट्रेंड असेल तुम्ही जाणार का? अजिबात नाही. खरा ट्रेंड कधी आहे? जेव्हा 25 पेक्षा जास्त व्हॅल्यू असेल तरच तो खरा ट्रेंड असतो. हे तुम्ही पक्क डोक्यामध्ये स्टॅम्प मारून ठेवून द्या. आता त्याच्या विरुद्ध जर DI निगेटिव्ह वरती असेल, याचा अर्थ असा आहे की त्या स्टॉकमध्ये बिअरिश ट्रेंड आहे, बरोबर. आणि त्यावेळेस एडीएक्स 20च्या खाली असेल तर मग तिथे 2 गोष्टी निघतात. DI निगेटिव्ह सांगतो की त्या स्टॉकमध्ये बिअरिश ट्रेंड आहे आणि एडीएक्स सांगतो की हा बिअरिश ट्रेंड आहे तो खोटा आहे. मग आपण खोट्या ट्रेंडमध्ये एंट्री करायची का? तर अजिबात नाही. म्हणजे एडीएक्स तुम्हाला दूध का दूध, पाणी का पाणी करतो, हे लक्षात आलं पाहिजे. त्यामुळे एडीएक्स नेहमी वापरा. तो खूप इम्पॉर्टंट इंडिकेटर आहे. तो तुम्हाला खरं स्टॉकमध्ये अप ट्रेंड आहे, स्ट्रॉंग अप ट्रेंड आहे की नाही किंवा स्ट्रॉंग डाऊन ट्रेंड आहे की नाही याची माहिती देतो. त्यामुळे तुम्ही या इंडिकेटरचा वापर प्रत्येक वेळी केलाच पाहिजे, मी असं तुम्हाला सांगेन. आता बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी मी सांगितलेल्या आहेत की रेंज बाउंड अप ट्रेंड आणि डाऊन ट्रेंड, DI वरती असेल तर काय, DI निगेटिव्ह खाली असेल तर काय, या सगळ्या गोष्टी ऑलरेडी मी तुम्हाला सांगून दिलेत. फेक ब्रेकआउट कसा ओळखायचा तेही सांगून दिलंय, तरी पण मी चार्टवरती दाखवतो. आता आपण आयशर मोटरचा स्टॉक बघतोय, राईट. आता आयशर मोटरच्या स्टॉकवरती बघितलं तर आता आपल्या सगळ्या व्हॅल्यू आपल्याला सगळ्या समोर आहेत. मी लाईन बाय लाईन सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही बघा, तुम्हाला आयडिया येईल की मला तुम्हाला काय सांगायचं आहे. खूप छान हा चार्ट आहे. आता बघाल, सगळ्यात सुरुवातीला जाऊया आपण एडीएक्सच्या लाईनकडे. आता ही एडीएक्सची लाईन आहे, ही अक्षरशः तुम्ही बघाल तर ही एडीएक्सची लाईन आहे, ती बघा या या ठिकाणी बघा आणि या लेवलला सुद्धा बघा. ठीक आहे. आता ही एडीएक्सची लाईन बघाल तर अक्षरशः किती आहे? 14 आहे,
म्हणजे आत्ताची नाही, आधीची 14 होती. एडीएक्स म्हणजे ब्लॅक लाईन, लक्षात ठेवा. ही एडीएक्स ब्लॅक लाईन आहे, ही ग्रीन DI प्लस आहे आणि ही ग्रीन रेडवाली DI निगेटिव्ह आहे. हे लक्षात घेतलं पाहिजे तुम्ही. आता हे यातमध्ये बघाल तर इथे स्टॉक ना खाली जातोय ना वरती जातोय. इथे बघा, या स्टॉक वरती जातोय ना खाली जातोय. इथे बघाल तर एडीएक्स आहे तो 20च्या खाली आहे. आता इथे इथे जी लाईन आहे, इथे स्टॉकनी वरती ब्रेकआउट दिला. आता ब्रेकआउट दिला तर खरं, पण ही जी लाईन आहे ही कुठपर्यंत पोहोचली आहे, साधारण 20 पर्यंत. आता इथे तर ब्रेकआउट दिलाय, म्हणजे स्टॉक वरती जाईल म्हणून सांगितलंय, पण एडीएक्स जो आहे, एडीएक्स हा 20 किंवा त्याच्यापेक्षा कमी आहे. म्हणजे इकडे चार्ट तुम्हाला सांगतोय की ब्रेकआउट दिलाय, इथून स्टॉक वरती जाणार आहे म्हणून असं सांगतोय, पण इथे एडीएक्स आहे 20च्या खाली. मग तुम्ही तिथे एंट्री करणार आणि परत स्टॉक खाली जायला लागला की मग इथे तुम्ही लॉस बुक करणार. लक्षात आलं? म्हणजे तुम्हाला अक्षरशः हा जो एडीएक्स आहे तो तुम्हाला खरंच सांगतोय की काय. बरेच वेळा काय होतं की आपण ट्रेंड लाईन काढतो. मी ही ट्रेंड लाईन काढली, इथे ब्रेकआउट दिला, मग इथे मी बाय करणार वरती जाणार आणि परत खाली गेलं की लॉस बुक करणार. अरे पण हा जो अपट्रेंड आहे, तो अपट्रेंडच्या वेळेस तुमची जी एडीएक्स आहे ती 20 पेक्षा खाली आहे ना रे बाळा. जेव्हा 20 पेक्षा खाली एडीएक्स आहे तिथे तुम्हाला एंट्री घ्यायची नाही. म्हणजे एडीएक्स तुम्हाला कसा लॉस पासून वाचवतो बघा, किती छान आहे इंडिकेटर. आता हे तुम्हाला कळालं की फेक ब्रेकआउट कधी असतात, जेव्हा एडीएक्स 20 पेक्षा खाली असतो तेव्हा, किंवा 25 पेक्षा खाली असतो तेव्हा तो फेक ब्रेकआउट असतो. आता आपण जाऊया रिअल ब्रेकआउट कडे. आता समजा मी इथे हे काढलं आणि हे इथून ट्रेंड लाईन काढली, ठीक आहे. आता इथे ब्रेकआउट दिला, पण इथे काही 20च्या वरती नाहीये. मी थोडं इथे 25ची लाईन काढतो. एक मिनिट, आधी 25ची लाईन काढतो. म्हणजे हा, आता ही 25ची लाईन आहे, बरोबर. आता इथे तुम्ही बघाल, आता इथे तुम्ही बघाल, इथे इथे 25च्या वरती गेला. इथे म्हणजे कोणता, हा, बरोबर. आणि इथून आपल्याला असं, आपण मगाशी जो लाईन काढली होती किंवा हे ट्रेंड लाईन काढली होता, बरेच वेळा आपण इथे एंट्री घेतो, मग इथे फेक असू शकतं. आपल्याला हा इथे जेव्हा 20च्या वरती जातो तेव्हा तो वॉचलिस्टमध्ये ठेवायचा आहे, आणि इथे 25च्या वरती गेला तेव्हा इथे एंट्री करायची आहे. आणि इथे एंट्री केल्यानंतर बघा स्टॉक किती मस्त वरती गेला. म्हणजे इथे आपण एंट्री केली आणि इथे प्रॉफिट बुक केलं. आता प्रॉफिट कुठे बुक करायचं ते तुम्हाला सांगतो. आता तुम्हाला कळालं की तुम्हाला इथे एंट्री करायची आहे, कारण इथे एडीएक्स 25च्या वरती गेला. आता हे कळालं की कुठे एंट्री करायची नाही, एडीएक्स 25च्या वरती असेल तरच करायची, नाही तर करायची नाही, हे कळालं. आता तुम्ही जर या लाईन एडीएक्सच्या लाईनकडे बघाल, आता तुम्हाला मी परत एडीएक्सच्या लाईनकडे घेऊन जातोय. आता इथे एंट्री घेतली आपण, बरोबर. आता स्टॉकची किंमत वाढतीये, एडीएक्स वाढतोय, हे बरोबर आहे. आता इथे इथे परत काही लिमिटेड ठिकाणी हा स्टॉक इथेच ट्रेड करत राहिलाय, म्हणजे साइडवेजला गेलाय. पण तुम्ही बघाल तर इथे या स्पेसिफिक या सिच्युएशनला एडीएक्स वाढला नाहीये, तो खाली उतरायला लागलाय. म्हणजे एडीएक्स आता जे पण व्हॅल्यू आहे, समजा ही व्हॅल्यू आहे 65ची, तर इथे बघाल तर ही 50ची आहे, इथे बघाल तर 40ची आहे, आणि आता तो अक्षरशः 25कडे आलाय. म्हणजे इथून एडीएक्सची व्हॅल्यू कमी व्हायला लागली आहे. आणि जेव्हाही एडीएक्सची व्हॅल्यू कमी होते त्या ठिकाणी तुम्हाला स्टॉकमध्ये प्रॉफिट बुकिंग करायचं आहे, ॲटलिस्ट पार्शियल तरी. म्हणजे तुम्हाला इथे एडीएक्स सांगतोय की तुम्ही इथे स्टॉकमध्ये प्रॉफिट बुक करा. कशावरून सांगतोय, जेव्हा तुमची एडीएक्सची लाईन पहिल्यापेक्षा खाली यायला लागते तेव्हा खाली येताना एडीएक्स व्हॅल्यू ही सांगते की एडीएक्सची व्हॅल्यू आता उतरत आहे, म्हणजे 60कडे गेली आणि आता ती 50, 40, 30कडे आहे, म्हणजे हळूहळू त्याची व्हॅल्यू उतरत आहे. म्हणजे तो असलेला ट्रेंड जो आहे, मग कोणता ट्रेंड होता, तर अप ट्रेंड होता. मग अप ट्रेंड आहे तो आता वीक होत चाललाय. म्हणजे समजलं, जेव्हाही एडीएक्सच्या व्हॅल्यू वाढत वाढत जातात तेव्हा तो स्ट्रॉंगनेस किंवा त्यामध्ये ताकद आहे असं तुम्हाला सांगतो.
पण जेव्हा एडीएक्सची व्हॅल्यू उतरायला लागते, आता एडीएक्सची व्हॅल्यू अक्षरशः 60 पर्यंत पोहोचली आहे, 60च्या वरती गेली आहे, नंतर 60, 50, 40 अशी उतरायला लागली आहे, याचा असा अर्थ होतो की तिथे तुम्हाला प्रॉफिट बुक केलं पाहिजे. भले त्या स्टॉकमध्ये किती पण बुलिश कॅन्डल तयार झाली तरी तिथे तुम्हाला स्टॉकमध्ये प्रॉफिट बुकिंग केलं पाहिजे. आता हे तुम्हाला कळालं. आता एडीएक्स मध्ये डीआय आणि डीआय प्लस आणि निगेटिव्ह, मग इथे बघाल तर डीआय ग्रीनवाली वरती आहे, डीआय रेडवाली खाली आहे, म्हणजे तुम्हाला इथे बुलिश ट्रेंड सांगतोय. आणि आता इथे बघाल तर डीआय रेड आहे ती वरती चालली आहे आणि डीआय ग्रीनवाली आहे ती खालती चालली आहे. मग जेव्हा डीआय रेड वरती जाते तेव्हा त्यामध्ये बियरिश ट्रेंड होतो. म्हणजे बघा आता या ठिकाणी स्टॉकनी ही जी रेंज आहे ती तोडलेली आहे आणि या स्टॉकमध्ये आता बियरिश ट्रेंड सुरू झाला आहे. पण बियरिश ट्रेंड सुरू झाला, याला आणखी कोण कन्फर्म करणार तर ती एडीएक्स करणार. म्हणजे आता एडीएक्स इथून वाढायला पाहिजे तेव्हा तो स्टॉक परत खाली खाली पडणार. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की जेव्हाही कोणता ट्रेंड असेल, जरी तो बियरिश ट्रेंड असेल आणि तिथे एडीएक्स वाढतीये, याचा अर्थ तो बियरिश ट्रेंड हा स्ट्रॉंग होत चाललाय, हे लक्षात यायला पाहिजे. म्हणजे जेव्हा एडीएक्स वाढत वाढत जाते म्हणजे त्याला रायझिंग एडीएक्स म्हणतात. मी परत इथे लिहितो, रायझिंग एडीएक्स म्हणजेच बुलिशनेस आहे आणि डिक्लाइनिंग किंवा उतरणारी डिक्लाइनिंग एडीएक्स म्हणजे वीकनेस आहे. इथे डिक्लाइन होत चाललंय म्हणजे वीकनेस आहे, हा वाढत चाललाय म्हणजे तिथे स्ट्रेंथ आहे किंवा ताकद आहे, हे लक्षात आलं पाहिजे. आणि नेहमी रायझिंग एडीएक्स कडे बघणं इम्पॉर्टंट आहे, डिक्लाइनिंग कडे नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता आपला रूल आहे की 25च्या वरती पाहिजे. मग आता इथे ऑलरेडी एडीएक्स 26 वरती आहे. अरे दादा 26 वरती आहे बरोबर आहे, पण त्याच्या आधी किती होती? आधी 60 होती, 60 वरून 26 वर आली आहे. म्हणजे ती रायझिंग आहे का, वाढणारी आहे का? तर नाही, डिक्लाइनिंग आहे. म्हणजे जेव्हा त्याच्या व्हॅल्यू कमी होत असतात तेव्हा तो वीक ट्रेंड आहे आणि जेव्हा त्या व्हॅल्यू वाढत असतात तेव्हा तो स्ट्रॉंग ट्रेंड आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. इथे गफलत झाली नाही पाहिजे, हे तुम्हाला लक्षात ठेवलं पाहिजे. आता हा जो एडीएक्स आहे याच्यासोबत तुम्ही नेहमी एमएसडी, म्हणजे मी परत इथे एमएसडी टाईप करतो, एमएसडी वापरून बघा, इथे तुम्हाला त्याचा फायदा होईल एडीएक्स एमएसडीचा, कारण तो तुम्हाला डायरेक्शन सांगतो. किंवा तुम्ही मुव्हिंग ॲव्हरेज वापरा. मुव्हिंग ॲव्हरेज म्हणजे 20 दिवसाची, 100 50 दिवसाची, 100 दिवसाची, 200 दिवसाची, याच्यावरती जेव्हा स्टॉकचा कॅन्डल असतात तेव्हा बुलिश ट्रेंड असतो आणि हे जेव्हा खाली जातात, जसं आता इथे बघाल तर 20 दिवसाच्या मुव्हिंग ॲव्हरेज आणि 50 दिवसाच्या मुव्हिंग ॲव्हरेजच्या खाली कॅन्डल तयार झाली आहे, व्हॉल्यूम पण छान आहे, त्यामुळे इथे बियरिश ट्रेंड येऊ शकतो आणि त्याला एडीएक्स सपोर्ट करते का बघणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपल्याला जेव्हाही एखाद्या स्टॉकचा अभ्यास करतोय तेव्हा मी ऑलरेडी ह्या गोष्टी तुम्हाला समजवलेल्या आहेत. मुव्हिंग ॲव्हरेजच्या वरती जेव्हा कॅन्डल असते तेव्हा ती बुलिश असते आणि खाली जेव्हा असते तेव्हा बियरिश असते, हे तुम्हाला माहिती आहे. एमएसडी बद्दल तुम्हाला मी ऑलरेडी व्हिडिओ दिलेला आहे, तो तुम्ही बघू शकता. परत एडीएक्सच्या व्हॅल्यू तपासू शकता, सपोर्ट रेजिस्टंट काढू शकता किंवा फिबोनाचीचा मागच्या वेळेस व्हिडिओ केला तो तुम्ही लावून करू शकता. तुम्ही 2 ते 3 इंडिकेटर लावून किंवा मुव्हिंग ॲव्हरेजचा वापर करून त्या स्टॉकमध्ये कुठे एंट्री घ्यायची, 2 ते 3 पॉईंट सलग जुळले पाहिजेत. सपोर्टच्या ठिकाणी घेणं एंट्री खूप महत्त्वाचं असतं किंवा रेजिस्टन्सच्या ठिकाणी सेल करणं इम्पॉर्टंट असतं. ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या, म्हणजे तुम्हाला कळेल की तुम्हाला एंट्री कुठे करायची आहे. आता एडीएक्समध्ये काय आहे की थोडे निगेटिव्ह पॉईंट्स आहेत, ते तुम्हाला सांगतो. हा लॅगिंग इंडिकेटर आहे. लॅगिंग म्हणजे प्राईजवरती हिस्टॉरिकल प्राईस म्हणजे आतापर्यंत घडून गेलेल्या किमतीच्या आधारे तो काम करतो. याच्यामध्ये कोणतीही डायरेक्शन सांगितली जात नाही. जसं एमएसडी तुम्हाला डायरेक्शन सांगतो तसा एडीएक्स हा डायरेक्शन सांगत नाही, तर त्या ट्रेंडमध्ये असणारी ताकद सांगतो. हा फॉल सिग्नल देतो जर ते मार्केट जर साईडवेज असेल किंवा चॉपी असेल आणि हा कमी टाइम फ्रेमवरती चांगला काम नाही करत, मला असं वाटतं.
त्यामुळे तुम्ही लक्षात घ्या की तुम्ही जेव्हाही या एडीएक्सचा वापर कराल तर ह्या सगळ्या पॉईंट्स लक्षात घ्या. एडीएक्सच्या व्हॅल्यू खूप महत्त्वाच्या आहेत. प्रत्येकाने आपल्या ट्रेडिंगमध्ये एडीएक्सचा वापर केलाच पाहिजे. ॲटलिस्ट एंट्रीच्या वेळेस आणि एक्झिटच्या वेळेस तर त्याचा वापर केला पाहिजे, म्हणजे तुम्हाला कळेल की त्याची ट्रेंडची किती आहे. मला वाटते बऱ्यापैकी मी पॉईंट कव्हर केलेले आहेत. तुम्ही परत एकदा व्हिडिओ हा बघा. व्हिडिओ बघण्यापूर्वी आधी एडीएक्सची माहिती तुम्ही सर्च करून वाचू शकता. नाही कळलं तर व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की कळेल. एडीएक्सची ब्लॅक लाईन लक्षात ठेवायची, DMIची ग्रीन लाईन पॉझिटिव्हवाली, DMI निगेटिव्हची रेड लाईन लक्षात ठेवायची. एडीएक्सच्या व्हॅल्यू लक्षात ठेवायच्या. 20च्या खाली असेल ते वीकनेस, 20 ते 25 असल्यानंतर अलर्ट व्हायचं. 25 ते 50च्या मध्ये स्ट्रॉंग ट्रेंड आणि 50च्या वरती असेल तो नॉन सस्टेनेबल बुलिश ट्रेंड असतो किंवा रिव्हर्सल पॉईंट येऊ शकतो. ह्या गोष्टी बेसिक आहेत ज्या तुम्हाला सगळ्या चॅनलवरती बघायला मिळतील. पण तुम्हाला मूव्हिंग ॲव्हरेज वापरून MACDचा वापर करून कसं यामध्ये बघता येईल हे अनेक तुम्ही चार्ट बघितल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. मला वाटते मी बऱ्यापैकी व्हिडिओमध्ये माहिती सांगितली आहे. काही राहिली असेल तर कमेंटमध्ये नक्की मेन्शन करा. मी परत नवीन व्हिडिओ त्यासाठी बनवेन. आणि तुम्हाला चॅनल आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना पाठवायचा असेल तर शेअर बटन क्लिक करून तुम्ही तुमच्या ग्रुपवरती त्या व्हिडिओ पाठवू शकता. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू व्हेरी मच.